नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर बोलत असतात. अक्षय रमाला विचारतो की रमा, तू तो फोटो बघितला आणि ती बाई इतकं वेड्यासारखं बरचळत होती, तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली नाही का? तेव्हा रमा नाही बोलते. तेव्हा अक्षय मात्र खुश होऊन रमाजवळ येऊन बसतो आणि रमाला पुन्हा विचारतो की रमा, तुला असे सुद्धा वाटले नाही का गं, तुझ्या नवऱ्याचे पाऊल हे चुकीचे पडले असेल तर? तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला सांगितले ना, नातं तेच टिकतं ज्या नात्यामध्ये तक्रार कमी आणि विश्वास जास्त असतो. नात्यामध्ये चढउतार येतच असतात आणि माझ्या जागी जर तुम्ही असतात तर तुम्ही काय केले असते? पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला हे सुद्धा समजले की तुम्ही चुकीचे असे कधीही करू शकणार नाही. तेव्हा अक्षय खुश होऊन रमाला थँक्यू बोलतो. आणि रमा, हे सर्व तुझ्या डोळ्यासमोर घडत होते तरीसुद्धा तू थोडीशी सुद्धा हल्ली नाही. तेव्हा रमा म्हणते की हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडत होते म्हणून मी हल्ले. तेव्हा अक्षय विचारतो की म्हणजे काय? तेव्हा रमा म्हणते की मालवी काकू आणि रेवा यांना लहानपणापासून मी ओळखते. सध्या रेवा तर खूप बदलली आहे, त्यामुळे तिचा अंदाज मला घेता येत नाही, परंतु मालवी काकू यांचा अंदाज मात्र मला घेता येतो. या अगोदर त्या माझ्याबरोबर कधीही अशा चांगल्या वागल्या नव्हत्या आणि आपण जेव्हा बाहेर चाललो होतो तेव्हा अचानक त्या आपल्या समोर आल्या. त्यांनी आरडाओरडा सुरुवात केली आणि जेव्हा हे सर्व घडत होते तेव्हा रमा सांगते की माझं पूर्ण लक्ष हे रेवाकडे होते. त्या जेव्हा दोघी मिळून तुमच्यावर आरोप करत होत्या तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. तुम्हाला जितका त्रास होऊन तुम्ही हतबल होत होता तितका आनंद रेवाला जास्त होत होता. तेव्हा रमा आणि अक्षयला त्यावेळेचे क्षण आठवतात आणि रमाचे पूर्ण लक्ष हे रेवाचे हावभाव कसे असतात, किती आनंदी किती आहे आणि दुःखी होण्याचे नाटक किती करते, त्यावरून रमाच्या सर्व काही लक्षात आलेले असते. तर रमा पुढे अक्षयला म्हणते की एखाद्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे हे जेव्हा आपण ओरडून दुसऱ्याला सांगत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीला त्रास होत असतो तर तो त्रास बघून आपल्याला आनंद होत असतो का हो, असे ती अक्षयला विचारते. रमा म्हणते की तुम्हाला जेव्हा कसे वाटले की रेवाने हे सर्व ठरवून सुरू केले आणि हा सर्व तिचा प्लॅन होता, त्यानंतर रेवाने हे सर्व सांगण्यासाठी सुरुवात केली, त्यावेळी मात्र तुम्हाला काहीच आठवत नव्हते. तुम्हाला तिच्या खोलीसमोर चक्कर आली, मग तिने तुम्हाला तिच्या खोलीमध्ये नेले, औषध दिले आणि ती म्हटली की ती रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. ती तुमची काळजी घेत होती. तेव्हा शशिकांत मुकादमने ते दृश्य बघितले आणि त्यांना खूप छान सुद्धा वाटले. मग त्यावर त्यांनी तो फोटो काढून घेतला. हे जेव्हा रेवा सांगत गेली तेव्हा मी त्या सर्व गोष्टी जोडत गेले आणि तुम्हाला आठवते का, तो शशिकांत मुकादम आणि नैना यांचा तो व्हिडिओ अजूनसुद्धा आपल्याला कुणालाच समजले नाही की तो व्हिडिओ सर्वांसमोर कोणी प्ले केला आणि कोणी दाखवला. त्यामुळे हा फोटो दाखवून शशिकांत मुकादम यांनी त्या गोष्टीचा आज बदला घेतला. तुम्ही त्यांच्यासारखे आहात हेच त्यांना सिद्ध करून दाखवायचे. परंतु माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहात. माझा मिरचीचा ठेचा सर्वांपेक्षा खरंच खूप वेगळे आहात. आणि हा त्यांचा सर्वांचा एकत्र केलेला प्लॅन होता. आई होणं हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आनंदाची गोष्ट असते. रेवा जर खरंच आई होणार असते तर तिला ह्या सर्व आई होण्याच्या भावनेने बदलून टाकले असते. तिने वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व समजावले असते, सांगितले असते. हे असा कांगावा आरडाओरडा करून नसते सर्वांना सांगितले. त्यामुळे मला असे वाटते की तुम्ही आत्ता रेवाबरोबर जे नाटक करून वागता ते नाटक तसेच सुरू ठेवा. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, नाही ग, मला हे नाटक कंटिन्यू नाही करता येणार, प्लीज. तेव्हा रमा म्हणते की प्लीज, मी सांगते म्हणून तुम्ही हे नाटक कंटिन्यू ठेवा आणि आपल्याला हे करावेच लागेल. रेवाबरोबर हे जे काही नाटक आहे ते सुरूच ठेवा, नाहीतर आपण रेवाला या घराच्या बाहेर नाही काढू शकत, कारण ती खूप आगाऊ मुलगी आहे. तिला जर एखादी गोष्ट मिळवायची असती तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते, हे मी तिला चांगलंच ओळखलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तिच्याशी आत्ता सध्या जसे काही वागताना ते नाटक सुरूच ठेवा. आपण तिला घराबाहेर काढण्यासाठी कितीही वेगवेगळे प्रयत्न जरी केले तरी आयाजीच्या मदतीने, शशिकांत मुकादम यांच्या मदतीने ती पुन्हा घरात येऊ शकते.
अभिदादांचा सुद्धा ती वापर करून घेते हे त्यांना सुद्धा समजत नाही, कारण रेवा खूप कट कारस्थानी आहे. माझ्यासमोर एक वागते, तुमच्यासमोर एक दाखवते. ती इतकी कटकारस्थानी मुलगी आहे की तिच्या काही गोष्टी तुमच्या कानापर्यंत अजूनसुद्धा आल्या नाहीत, ज्या गोष्टी आई आणि मला यांनाच माहिती आहे. जोपर्यंत रेवा हे स्वतःहून सांगत नाही की तिने हे सर्व नाटक केले आणि हा सर्व प्लॅन तिचा आहे, तोपर्यंत आपण तिला घराबाहेर नाही काढू शकत. जेव्हा ती मला असे डवचायची आणि खूप काही सांगायचे तेव्हा मी त्यावेळी वेडी होते, कारण तिच्यावर विश्वास ठेवायचे आणि लगेच हे घर सोडून गेले. म्हणून रमाला आपल्या वागण्याचा सुद्धा हा पस्तावा येत असतो. आपण असे न करता की शांत डोक्याने विचार करायचा आणि तिला या घरातून कसे बाहेर काढायचं याचा विचार करायचा. रमा प्रेमाने अक्षयला म्हणते की मला आपलं नातं असं छान असायला हवं, आपल्या नात्यामध्ये ते प्रेम असे फुलवायला हवे. आपण कितीही तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले तरी तिचे हे कटकारस्थान चालूच राहणार, त्यामुळे आपल्या नात्यात दुरावा येतच राहणार. म्हणून मी तुम्हाला सांगते की माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मी तुमच्या कायम बरोबर आहे. आपल्या दोघांना मिळून आपल्याला रेवाला या घराबाहेर काढायचे आणि हे सर्व आपल्या दोघांसाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या दोघांना मिळून हे करायचे आणि हे सर्व करून मला आपलं नातं हे छान व्हायला हवे. असे जेव्हा रमा म्हणते तेव्हा अक्षयला रमाचा खूप अभिमान वाटतो आणि तो रमाला खुश होऊन म्हणतो की आणि मनापासून तो रमाला थँक्यू सुद्धा बोलतो. रमाला म्हणतो की रमा, अविश्वासी गोष्ट खूप डेंजर आहे. ह्या अशा परिस्थितीत सुद्धा तू तुझ्या नवऱ्यावर प्रेम, विश्वास या सर्व गोष्टीत किती विश्वास ठेवला आणि या सर्व गोष्टीला किती उंचावर नेऊन ठेवले. आणि रमा, खरंच मला माहिती नाही की मी त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल किंवा नाही. तर मित्रांनो, आपल्या रमा आणि अक्षयमध्ये आता हा विश्वास दुपटीने वाढलेला असतो आणि रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघत असतात. एकमेकांच्या डोळ्यात एकमेकांच्या प्रेमाचे अश्रूसुद्धा आलेले असतात. त्यानंतर इकडे आरती ही किचनमध्ये सीमाला सांगत असते, अक्षय भाऊजी त्या रेवाला लॉंग ड्रायव्हिंगला आणि आईस्क्रीम खाण्यासाठी सुद्धा घेऊन गेले, रात्रभर गप्पा करत होते असे ती रेवा आम्हाला सांगत होती. अक्षय भाऊजी असे कसे करू शकतात, त्या रेवाला चक्क आईस्क्रीम खायला घेऊन जाऊ शकतात. तर सीमाच्या लक्षात येते की अक्षयने रेवाबरोबर जे नाटक सुरू केले आहे ते आता सुरू ठेवले, म्हणून सीमाला सुद्धा आनंद होतो. त्यानंतर इकडे जान्हवी सुद्धा रमाकांत काकाला सांगत असते की रात्री रेवाला अक्षय हा आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेला आणि पहाटे घेऊन आला. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की हे सर्व तर कठीणच झाले. अक्षय असे काही वागेल याची मला अपेक्षा नाही, कारण या घरातील माणसेच आता खूप काही बदललेली आहे. तर रमाकांत काका हे सर्व अभिला सांगत असतात. तर अभि म्हणतो, इच्छा झाली असेल तिची आणि गेला असेल अक्षय तिला घेऊन आईस्क्रीम खाण्यासाठी, त्यात काय इतके. रमाकांत काका म्हणतात की अरे, रेवाला घेऊन गेला होता, तो रमाला नाही. तेव्हा अभि म्हणतो की चांगलीच गोष्ट आहे की अक्षयला त्याची चूक समजली आणि रेवा प्रेग्नेंट आहे त्यामुळे तो तिची काळजी घेण्यासाठी लागला. तेव्हा रमाकांत काका विचारतात की काय रे. तेव्हा अभि म्हणतो की काही नाही. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय रूममध्येच असतात. तर रमा अक्षयला म्हणत असते की लग्ना अगोदर तुम्हाला रेवा आवडायची. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, काही आवडायची वगैरे नाही, ती चूक होती माझी. तेव्हा रमा म्हणते, आणि हे जेव्हा मला लग्नानंतर तुमच्याकडून सुद्धा कळाले नाही, वाईट एकाच गोष्टीमुळे कळाले, त्यामुळे मग असे समजल्यानंतर मला राग येणारच ना, मी तुमच्यावर चिडणारच ना. माझ्या जागी जर तुम्ही असते तर तुम्हाला सुद्धा वाईट वाटले असते, राग आला असता. फक्त माझ्याकडून एक चूक झाली की रागाच्या भरात मी हे घर सोडून जायला नको होते आणि मी तिकडच्या घरी निघून गेले. त्यावेळी मी शांत डोक्याने सर्व काही समजून घ्यायला हवे होते. मी अशी वागले, असे निघून गेले, म्हणून रेवाने या गोष्टीचा फायदा घेतला आणि तिने इतके घाणेरडे आरोप सुद्धा तुमच्यावर केले. आणि रेवा हे सर्व कांगावा करून खोटं सांगते. मला माहिती आहे की माझा मिरचीचा ठेचा असे काहीच करू शकत नाही. रमा जेव्हा म्हणते की तुम्ही असे करू शकत नाही, तेव्हा अक्षय म्हणतो की काय रमा, तुला काही मी शेंबळट वगैरे काही वाटतो की काही करू शकत नाही म्हणजे काय. तेव्हा रमाला तर खूपच हसू येते. रमा प्रेमाने अक्षयचा हात हातामध्ये घेते आणि तुम्ही खरंच खूप साधे भोळे आणि तुम्ही असे काही कटकारस्थान करणारे नाहीत.
तेव्हा अक्षय रमाचा हात हातामध्ये घेऊन रमाला विचारतो की मी तुला भोळा भाबडा वाटतो का? परदेशामध्ये इतकी मस्त अशी डिग्री घेऊन आलेला माणूस तुला भोळा भाबडा वाटतो? तेव्हा रमा म्हणते की तुम्ही जसे आहात ना तसे मला खूप आवडता. राग आल्यानंतर जेव्हा आपण फोडणी दिलेल्या मोहरीला जसा तडतडेपणा येतो तसे, आणि जेव्हा प्रेम निर्माण होते तेव्हा दुधावरच्या साईप्रमाणे जसे ते उतू जात असते तसे. तेव्हा अक्षय म्हणतो की 2 वेण्या, मला तर आत्ता खूप प्रेम भरून येते आणि मिठी मारावी असे वाटते. तेव्हा रमा खुश होऊन अक्षयला म्हणते की तुमच्या गोळ्या औषधाची वेळ झाली असेल. तर अक्षय लगेच रमाला हाताला धरतो. तुझी मिठी हीच माझं औषध आहे आणि गेले कित्येक दिवसापासून आपल्यामध्ये फक्त भांडण वाद रुसवे फुगे हे चालू आहे. मग मला मिठीचं औषध केव्हा मिळणार? तेव्हा रमा रोमांटिक होऊन अक्षयकडे बघू लागते. तेव्हा रमासुद्धा कडकडून अक्षयला मिठी मारते आणि अक्षयसुद्धा हे एकमेकांना इतक्या दिवसातून प्रेमाची मिठी मारतात. त्यानंतर इकडे जान्हवीसुद्धा पार्वती आजीला हेच सांगत असते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की काही पण काय सांगतेस ग? जान्हवी म्हणते की आई आजी मी खरंच सांगते की रेवाला जे काही ब्लेबेरी आईस्क्रीम आहे ना तिचे डोहाळे लागले होते आणि रात्रभर तो तिला खाण्यासाठी घेऊन गेला होता. पार्वती आजी म्हणते की तू बघितलेस का? तेव्हा जान्हवी म्हणते की रेवाचं जाऊन द्या पण रमाचे काय होणार? तेव्हा पार्वती म्हणते की तुला कायम त्या रमाचा पुळका येत असतो आणि हल्ली जास्तच. जान्हवी म्हणते की का मला रमाचा पुळका येणार नाही? रेवाला काय येते? घरामध्ये चहासुद्धा करता येत नाही आणि रेवाला दुसऱ्याशी कसे वागायचे हे सुद्धा अक्कल नाही. तिला असे वाटते की या घरामध्ये फक्त मी स्मार्ट आहे, दुसरे कोणीच नाही. तेव्हा पार्वती म्हणते की बाद झाल्या त्या रेवाचे आणि गेले असतील ते दोघे बाहेर, त्यांना आवडते तर आपण त्यामध्ये बोलून काय करणार? जान्हवी म्हणते की अहो आजी पण रमाचे काय? तेव्हा पार्वती आजी म्हणते की रमाचे आता या घरातील शेवटचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे तिचे काय होणार? त्यानंतर इकडे रमा रूममध्ये अक्षयचा हात हातामध्ये घेऊन मला एक प्रॉमिस द्या की आपण दोघे एक आहोत हे घरातील कुणाला समजता कामा नये, कारण हे जर रेवाला समजले तर मग आपलं हे जे ध्येय आहे ते पूर्ण होणार नाही. घरामध्ये असे दाखवायचे की आपल्या दोघांमध्ये भांडणच सुरू आहे आणि आपण जर असे वागलो तर खरी मजा आत्ता येईल असे जेव्हा रमा म्हणत असते तेव्हा अक्षयच्या मोबाईलवर रेवाचा कॉल येतो. तर अक्षय म्हणतो की आला त्या चिचुंद्रीचा कॉल. तेव्हा रमा स्पीकरवर टाकण्यासाठी सांगते. तेव्हा रेवा तिकडून म्हणत असते की अक्षय अरे मला खूप त्रास होतो, पाय दुखतात आणि प्रेग्नन्सीच्या ज्या काळामध्ये असे होत असतात आणि मला खरंच खूप त्रास होतो, अक्षय तू येशील का? असे ती बडबडत असते. तेव्हा किंचाळण्याचे नाटकसुद्धा करते. तर रमा खुणावून अक्षयला हे सर्व जाण्यासाठी सांगते. तर अक्षय म्हणतो की आलोच. तर रेवा तर खुश होते. तेव्हा अक्षय फोन ठेवतो आणि 15 दिवसात हिची नाटकं सुरू झाली. तेव्हा आता बघ मी कसे सायन्स बदलतो तो असे बोलून रेवाच्या रूममध्ये येतो. तर रेवा लगेच नाटक सुरू करते आणि अक्षय खूप क्रॅम्प आला, मला जरा हात देशील का उठवण्यासाठी? तेव्हा अक्षय म्हणतो की 15 दिवसातच तुला हा त्रास सुरू झाला, रेवा चांगले नाही ग. रेवा म्हणते की अक्षय माझे पाय खरंच खूप दुखतात, चेपून देतो का? अक्षय म्हणतो की हो का, आणि जोरजोराने तो पाय चेपून देतो. तर रमा हे सर्व खुणावून त्याला सांगत असते आणि रमाला खूप हसूसुद्धा येत असते. तर रेवा ही जोरजोराने ओरडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षयला खूप किळस आलेली असते की घाणेरड्या माणसाचे पाय तुम्हाला चेपवण्यासाठी सांगितले असे तो रमाला म्हणत असतो. तर रमा म्हणते ठीक आहे आपण नंतर काहीतरी करू. तेव्हा अक्षय आणि रमाचा एक प्लॅन होतो. तेव्हा अक्षय रेवाकडे येतो आणि रेवाला म्हणत असतो की तू जर रमाचे पाय जर चेपून दिले नाही तर ती मूर्ख मुलगी ही माझ्याबरोबर ऑफिसला येण्याची आट तिने घातली. तेव्हा रेवा लगेच तयार होते आणि अक्षय हा रमाच्या रूममध्ये येतो. रमा बेडवर बसलेली असते आणि रेवाला म्हणत असतो की तू रमाचे पाय चेपून दे. तेव्हा मात्र अक्षय आणि रमाचा हा प्लॅन मस्त असा सक्सेस झालेला असतो. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.